वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली बनवायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही खास टिप्स सोबत आहे। मी ह्या पेल्याच्या मापाने ना 4 पेले तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ 4 पेले आहेत। आता ह्याच पेल्याच्या मापाने मी 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहे। अशी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही आहे ना आपण स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे। आता ती आपण भिजत ठेवणार आहोत। डाळ आणि हे तांदूळ, तांदळामध्ये आहे ना 1 चमचा मी मेथी टाकत आहे। आता ह्यांना झाकण लावून आपण मस्तपैकी रात्रभरासाठी ठेवून देऊया। डाळ बघा किती छान अशी भिजलेली आहे। आता आपण डाळ आणि तांदूळ हे बघा मस्त असे भिजलेले आहेत ना। आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून बारीक असे दळून घेऊया। अशा प्रकारे अगदी बारीक अशी मऊ डाळ दळून घ्यायची। डाळ वाटून झाली ना की आपला थोडासा भात असतो ना, उरलेला भात, तो असा मिक्सरमध्ये टाकायचा आणि आपल्या डाळीचं जे पाणी उरलेलं आहे हे पाणी टाकून अगदी बारीक असं हे पण वाटून घ्यायचं। हे बघा असं आपण भात पण मऊ असा वाटून घेतलेला आहे। आता तो पण आपण यात टाकून घ्यायचा। तुम्ही भाताऐवजी पोहे सुद्धा वापरू शकता, पण पोह्यांपेक्षा भात वापरला ना तर आपली इडली अगदी स्मूथ अशी होते। त्यासाठी आवर्जून उरलेला भात हा वापरायचा। आता आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत। असं संपूर्ण मिश्रण आहे ना असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। हे बघा खूप घट्ट आहे ना। आता आपण ज्या मिक्सरमध्ये दळलेलं ना त्याच्यात थोडंसं डाळीचंच पाणी टाकून थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकून आपण फेटून घ्यायचं। 1-5 मिनिटं लागतात असं पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि मस्तपैकी झाकण लावून त्याला रात्रभर फर्मेंट होण्यासाठी गॅसच्या बाजूला, आता हे झालेलं आहे, असं झाकण ठेवून गॅसवरच ठेवून देत आहे। आता उद्या सकाळी आपण याचं बघूया। आपण आता आपल्या इडलीचं पीठ बघूया। हे बघा किती छान असं झालेलं आहे। त्याला एक वेळ व्यवस्थित हलवून घ्यायचं मीठ टाकून। आता हे इडलीच्या ह्याच्यात आपण टाकून घेणार आहोत। असं व्यवस्थित स्टँडला लावून घ्यायचं। मी गॅसवर टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं अगोदरच, त्यात आता आपण हे स्टँड ठेवून घ्यायचं आणि वरून असं व्यवस्थित झाकण लावून 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। आपल्या इडल्या होत आहेत ना, इथे मी चटणीसाठी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत, उडभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची। 2 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि अगदी 2 ते 3 पाकळ्याच लसणाच्या घ्यायच्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। हे असं मिक्सरमधून आपण हे बारीक अशी याची चटणी वाटून घेऊया। हे बघा अशी आपली चटणी वाटून झालेली आहे, ती चटणी काढून घ्यायची। आता चटणीला आहे ना आपण एक तडका देणार आहोत। तर तडक्यासाठी आहे ना आपल्याला राई, कढीपत्ता, 1 लाल मिरची, थोडीशी हिंग आणि उडदाची डाळ ह्याची आपण फोडणी देणार आहोत। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। हे बघा तेल असं चांगलं कडकडीत गरम झालं की त्यावर आपण आता ही मस्त असा हा आपला गरम गरम तडका टाकायचा आणि लगेच झाकण लावून टाकायचं।
म्हणजे तडका दिल्यानंतर आपला जो तडका दिलेला असतो त्याचा स्वाद आतल्या आतच राहतो, म्हणून झाकण लावणं हे खूप गरजेचं आहे. हे बघा कसा मस्त असा तडका लागलेला आहे. इथे आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया आपली इडली. हे बघा कशी मस्त अशी झालेली आहे, टम्म फुगून आलेली आहे ना आपली इडली. आता 5 मिनटं तिला तसंच ठेवायचं आणि नंतर थंड झाली की आपण काढून घेणार आहोत. आता आपण ह्या इडल्या काढून घ्यायच्या. हे बघा कशी मस्त अशी झालेली आहे ना, मऊ मऊ, अगदी कापसासारखी झालेली आहे. आता यावर आपण केलेला सांबार, अशा प्रकारे माझं इडली आणि चटणी ही रेसिपी पूर्ण झाली. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.